नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघूया नवीन चॅप्टर अर्थमॅटिक प्रोग्रेशन. याच्या आधी आपण एकूण 3 चॅप्टर संपवलेले आहेत. पहिला चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, दुसरा चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि पाचवा चॅप्टर प्रोबॅबिलिटी. म्हणजे एकूण 12, 2, 24 आणि 8, 32. आणि आता आपण हा चॅप्टर सुरू करत आहोत, चॅप्टर नंबर 3. 8 मार्काचा असेल, म्हणजे एकूण 40 गुणांचा तुम्हाला सिलेबस कव्हर झालेला असेल आतापर्यंत. तर व्हॉट डू मीन बाय अर्थमॅटिक प्रोग्रेशन, त्याच्या आधी आपण एक कन्सेप्ट घेणार आहोत, सिक्वेन्स. सिक्वेन्स म्हणजे काय? कन्सिडर the set of natural number. आता सेट ऑफ नॅचरल नंबर 1 2 3 4 5 6 7 या पद्धतीने लिहिलेलं गेलेलं आहे. सेट ऑफ ऑड नंबर 1 3 5 7 9 11 like this. सेट ऑफ इवन नंबर, तो इवन नंबर आता 2 4 6 8 10 12 like this here. Okay, समजा also I take a different example here. 1 आता या ठिकाणी हे जे संख्या मांडलेलं आहे, दीज आर नथिंग बट हिअर द अरेंजमेंट ऑफ अ नंबर्स. आता हिअर दिस नंबर्स आर अरेंज इन अ डेफिनिट ऑर्डर अँड डेफिनिट रूल. म्हणजे याच्यामध्ये पहिले मागच्या जो अंक आहे त्याच्यामध्ये जर आपण 1 मिळवला तर पुढचा अंक मिळतो, मागच्या अंकामध्ये 1 मिळवा पुढचा अंक मिळेल, मागच्या अंक म्हणजे या ठिकाणी डेफिनिट ऑर्डरमध्येच हे संख्या मांडलेल्या आहेत. यामध्ये मागच्या अंकामध्ये या अंकामध्ये 2 मिळवा तुम्हाला पुढचा अंक मिळेल, या अंकात 2 मिळवा पुढचा अंक मिळेल, या अंकात 2 मिळवा पुढचा अंक मिळेल. नाउ हिअर दीज नंबर्स आर अरेंज इन अ डेफिनिट ऑर्डर आणि डेफिनिट. असं नाही ठेवलं आहे की 1 ठेवलं, इथे 1 लिहिलं पहिले आणि नंतर 6 लिहिलं आणि 7 लिहिलं आणि त्याच्यानंतर 3 लिहिलं नंतर 2 लिहिलं, असं लिहिलेलं नाही आहे. म्हणजे हे डेफिनिट ऑर्डरमध्ये मांडलेले आहेत. आणि याच्यामध्ये एक विशिष्ट रूल लागलेला आहे. रूल कोणता आहे की मागचा जो नंबर आहे त्या मागच्या नंबरमध्ये 1 ॲड करतो. इथे मागच्या नंबरमध्ये 2 ॲड केलेला आहे, इथे मागच्या नंबरमध्ये किती ॲड केलेला आहे, इथे या नंबरमध्ये 2 ॲड केलेला आहे, हा नंबर या नंबरमध्ये 2 ॲड केलेला आहे, या लाईक दिस हिअर. दिस इज द डेफिनिट रूल. आणि हे जे नंबर आहे क्रमांकानुसार हे लिहिलेलं आहे, स्पेसिफिक लिहिलेलं आहे. इथे 2 लिहिलेलं आहे, याच्यानंतर 10 नाही लिहिलेलं आहे, मग 4 लिहिलेलं, मग 6, मग 8, स्पेसिफिक पद्धतीने लिहिणे. ओके, दिस इज कॉल्ड द ऑर्डर. ओके, आणि त्यामध्ये लागणारा रूल या ठिकाणी बघा 1 4 7 10 हिअर. तर मग या अंकामध्ये या 1 अंकामध्ये किती ॲड केलेलं असेल, +3 ॲड केलेलं आहे, म्हणजे 4 मिळालं. इथे +3 ॲड केलेलं आहे 7, इथे +3 आलं आहे. प्रत्येक प्रिव्हियस अंकामध्ये 3 3 ॲड करत गेलेलं आहे. आता आपल्याला पुढचा अंक मिळाला आहे. ठीक आहे, आणि त्याची मांडणी त्याच पद्धतीने केली आहे. So such a arrangement is called a sequence. Okay, the sequence is therefore definition of sequence. The arrangement of number in definite order and specific rule किंवा रूलही म्हटलं तर चालेल, इज कॉल्ड सिक्वेन्स. तर त्याला आपण म्हणू सिक्वेन्स. तर या पद्धतीने जर मांडणी असेल आणि त्याच्यावर काहीतरी रूल फॉलो होत असतील तर त्याला म्हणतात सिक्वेन्स. त्याला काय म्हणतात, सिक्वेन्स. नाउ हिअर each term
each प्रत्येक जो आकडा लिहिलेला each digits are called the term of the sequence. Okay, so here term of sequence, each digit indicates, each digit or number of a sequence is called term. Say T1, T2, T3, T4, etc. Okay. पॅटर्न. सो व्हॉट डू मीन बाय पॅटर्न? समजा आपण एखाद्या ठिकाणी पॅटर्न समजा 1, इथे 2 गोल असेल, इथे 3 असेल, इथे 4 गोल असेल. नाव हिअर दीज आर द पॅटर्न ऑफ द फिगर. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये एक एक गोल वाढलेला आहे. सो दिस इज ऑल्सो कॉल्ड इन पॅटर्न हिअर. म्हणजे आपण या पॅटर्न पद्धतीने दाखवतो. ट्रायंगल दिलं असेल, 1 ट्रायंगल हिअर, हिअर इज अ 2 ट्रायंगल. त्यानंतर या ठिकाणी 1 ट्रायंगल हिअर लाईक दिस. तर यामध्ये 2 ट्रायंगल वाढले. सो दीज आर नथिंग बट अ पॅटर्न. या पद्धतीने आपल्याला पॅटर्न घेता येते. तुमच्या पुस्तकामध्ये काय पण दिलेलं आहे लाईक दिस हिअर. सो दीज आर द पॅटर्न हिअर. पॅटर्न, द नंबर ऑफ ट्रायंगल्स हिअर 2 ट्रायंगल्स हिअर, हिअर इज 2 ट्रायंगल्स, हिअर 1 ट्रायंगल्स, ए टोटल ट्रायंगल इज 5. त्यानंतर इथे वरच्या रूममध्ये एक ट्रायंगल वाढवलेला आहे, व्हर्टिकलमध्ये एक ट्रायंगल वाढवलेला आहे, हॉरिझॉन्टलमध्ये एक वाढवलेला आहे. म्हणजे एकूण 3 ट्रायंगल वाढवलेला आहे 8. त्याच्यानंतर एक ट्रायंगल इकडे वर वाढवलेला आहे हॉरिझॉन्टलमध्ये, एक व्हर्टिकलमध्ये वाढवला आहे, एक हॉरिझॉन्टलमध्ये वाढवला आहे. दीज आर द 11. मीन्स हिअर इन इच प्रिव्हियस याच्यामध्ये ट्रायंगलमध्ये 3 ट्रायंगल वाढवलेले आहेत. हा एक वेगळ्या प्रकारचा पॅटर्न तयार झाला आहे. याही पद्धतीने दिस इज कॉल्ड द पॅटर्न हिअर. सो हिअर दिस ऑल पॅटर्न्स हिअर आर इन अ सिक्वेन्स. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये जर 5 होता तर मग 8 झाला, नंतर 11 झाला. सो ॲक्च्युली दीज आर नथिंग बट द पॅटर्न हिअर. मग हे पॅटर्नमध्ये नंबर जर लिहिलेले आहेत, ॲक्च्युली दीज आर नथिंग बट द सिक्वेन्स. दिस इज द सिक्वेन्स हिअर. Arithmetic progression. Arithmetic progression. What do you mean by arithmetic progression here? Consider 1, 4, 7, 10, 13. These are the numbers here. Now this is the sequence here. Or you consider here 2, 4, 6, 8, 10, 12. These are the numbers here, and here they are arranged here. This is called the sequence here. Now in the sequence here,
the difference between the successive term is equal to, here the difference is 2, here the difference is 2, successive term here, difference is 2, difference is 2 here. Now here difference is 3, here difference is 3, here difference is 3, here difference is 3. Now these are the sequence here. In a sequence, in a given sequence, if the difference between the consecutive terms, म्हणजे क्रमागत येणाऱ्या दोन जे टर्म्स आहेत त्यांचा जर डिफरन्स हा कॉन्स्टंट असेल, आता इकडे कॉन्स्टंट डिफरन्स आलेला आहे 2 2, इथे कॉन्स्टंट डिफरन्स आला 3 3, तर अशा सिक्वेन्सला म्हणतात अर्थमॅटिक प्रोग्रेशन. याला काय म्हणतात? दिस इज कॉल्ड द अर्थमॅटिक प्रोग्रेशन. ओके, सो अर्थमॅटिक प्रोग्रेशन इज दॅट definition, the difference between two consecutive terms is constant then the given sequence are said to be in arithmetic progression. Here let T1 is equal to 2, T2 is equal to 4, T3 is equal to 6, T4 is equal to 8, like this. आता आपण डिफरन्स पाहू. डिफरन्सला आपण इट इज डिनोटेड बाय D. D is the difference T2 minus T1, that is equal to 4 minus 2 is equal to 2. दुसरा आपण घेतला here T3 minus T2 is equal to 6 minus 4 is equal to 2. त्यानंतर T4 minus T3 घेतला, that is 8 minus 6 is equal to 2. Now this difference is a constant and therefore the given sequence here, therefore thus 2 4 6 8 12 is in arithmetic progression. So ila आपण कामू arithmetic progression. Now there are so many types of progression. First is arithmetic progression, दूसरा है GP geometric progression here, and third is HP harmonic progression. तर आपल्याला अभ्यास फक्त अर्थमॅटिक प्रोग्रेशनचा करायचा आहे. जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये काय होते की द रेशियो ऑफ द कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज अ कॉन्स्टंट. त्यांचा जो रेशियो आहे हा रेशियो कॉन्स्टंट असतो. Now in AP the first term is denoted by A and common difference is D. Then T1, T2, T3, T4. The last term is nothing but Tn. त्याच्या पुढची Tn plus 1
आणि त्याच्या मागची टर्म येईल Tn minus 1. So these are the terms here. So this is denoted by that is आता T1 is indicated by here a plus d. ही पुढची टर्म है a plus d, a plus 2d, a plus 3d like this here. The last term is nothing but here a plus and minus 3d. Okay. Now and the term of AP. Okay. Consider T1 is equal to what here a, T2 is equal to here previous term मध्ये आपण T2 is equal to a plus d. D is a common difference. T3 is equal to a plus 2d. T4 is equal to a plus 3d. आता या ठिकाणी बघा, if the suffix is 4 then it is a 3 here. इथे 3 असेल तर इथे 2 आहे, ते 2 आहे इथे 1 आहे. And therefore here Tn term होईल a plus n ची व्हॅल्यू होईल n minus 1 into d. So sequence are in AP. आपल्याला शोधून काढायचे. क्वेश्चन थर्ड आपण घेऊन आलोय. We have minus 10, minus 6, minus 2 and 2 याचे आठवण दिलेले आहे. हे एपी मध्ये आहे, जे सिक्वेन्स दिलेले आहे सिक्वेन्स आहे म्हटलेलं आहे, म्हणजे हे डेफिनेट ऑर्डर मध्ये आणि डेफिनेट रूल मध्ये ऑलरेडी आहे. We have to show that this sequence is in AP. Therefore consider let T1 is equal to a, which is equal to what here minus 10. T2 is equal to here T2 is equal to minus 6. T3 is equal to minus 2 and T4 is equal to 2. T2 minus T1 is equal to minus 6 minus of minus 10, which is equal to minus 6 plus 10. Answer is 4. T3 minus T2 is equal to minus 2 minus of minus 6, which is equal to difference घ्यावा लागेल here. So minus 2 plus 6, which is equal to 4. और आता हा difference घेऊ. T4 minus T3, which is equal to 2 minus of minus 2, 2 plus 2, that is equal to 4. Now this here, these differences are nothing but the same. This is a constant difference, and therefore here given sequence is nothing but here R in it. Therefore, thus since difference are same here, minus 10, minus 6, minus 2, 2 are in AP. Arithmetic progression. Let us take another one here. Number third, fourth one. Here is 0.3, 0.33, 0.333, 0.3333. Like this. Let T1 is equal to 0.3, T2 is equal to 0.33, T3 is equal to 0.333 and T4 is equal to 0.3333. आता चेक करा T2 minus T1. पहिला डिफरन्स आपण घेऊ दोघांचा. T2 म्हणजे हे टर्म झाले 0.33 minus 0.3, which is equal to. आता याला जर आपण सबट्रॅक्शन घेतलं तर आहे 0.03. दूसरा अपन घेऊया T3 minus T2. हा घेऊ डिफरन्स. तर T3 म्हणजे काय 0.333, T2 म्हणजे काय 0.33 is equal to. आंसर आहे 0.003. 0.003.
आन्सर. ठीक आहे. त्याच्यानंतर T4 मायनस T3 घेतलं तर T4 आहे 0.3333 मायनस 0.333 इज इक्वल टू, आता पहा आहे 3 डिजिट आहे 0 होती 0.0000003. आता रिझल्ट चेक करायचा. अर्धे से आता 0.03 आहे, इथे 0.003 आहे, इथे 0.00. अर्धे कॉन्स्टंट? नो, दीज आर नॉट अ कॉन्स्टंट. त्यांचा जो डिफरन्स आला हा डिफरन्स कॉन्स्टंट नाही आहे, स्थिर नाही आहे, सारखा नाही आहे. देयरफॉर द गिवन सिक्वेन्स is not in AP. So is not in AP. Therefore here the sequence, thus the given sequence is not in AP. Is not in AP. Similarly you can check the another here. Savagin -1/5 -1/5 -1/5 आणि हे जर असेल तर -1/5. लेट सोडवायला T1 इज इक्वल टू पहिली टर्म 1/5, T2 असेल तर -1/5, T3 असेल तर -1/5 आणि T4 असेल तर -1/5. या ठिकाणी बघा तर प्रत्येक टर्म ही एकसारखीच आहे, याच्यात कुठलाही बदल नाही आहे. म्हणजे या ठिकाणी -1/5 प्रत्येक टर्म मध्ये लिहिलेला आहे. तर आपण डिफरन्स काढूया T2 मायनस T1, तर होईल -1/5 मायनस ऑफ -1/5. आपण याला सोडवतो -1/5 प्लस 1/5 which is equal to 0/5 that is equal to 0. त्याच्यानंतर आहे T3 मायनस T2 इज इक्वल टू, जर आपण घेतलं तर सेम राहील 1/5 मायनस ऑफ -1/5 इज इक्वल टू -1/5 प्लस 1/5 इज इक्वल टू 0/5. कारण की डिनोमिनेटर सेम, न्यूमरेटर ऍडेड 0 करता that is equal to 0. त्यानंतर आपण T4 मायनस T3 जरी घेतलं तसं तर दोन डिफरन्स वरून लक्षात येऊन जाते की ते कॉन्स्टंट आहेत किंवा नाही. दोन दिशेतून जर कॉन्स्टंट असेल तर तिसरा घेऊन पाहायचा, दोन जर कॉन्स्टंट नाही सापडलं तर तिथेच आपल्याला उत्तर सापडलं. T4 minus T3 is equal to -1/5 minus of -1/5 which is equal to -1/5 plus 1/5 is equal to 0/5 is equal to 0. आता या ठिकाणी बघा 0 0 0 हे जे डिफरन्स आहे दिस इज द डिफरन्स D. So D is nothing but here constant and therefore we can say that therefore the given sequence is in AP. Is in arithmetic progression. Is an arithmetic progression. So 3, 3 plus root 2, 3 plus 2 root 2, 3 plus 3 root 2, like this here. Let पहिली टर्म T1 3, T2 जो आहे 3 plus root 2, T3 दिलेले आहे T3 is equal to 2, 3 plus 2 root 2 आणि T4 दिलेली आहे 3 plus 3 root. कमीत कमी आपण 3 डिफरन्स घेऊया. नाउ कन्सिडर T2 minus T1. T2 काय 3 plus root 2 आणि -3 आहे which is equal to, ते कॅन्सल विथ दिस you will get a root 2. नंतर आहे 3 minus T2. T3 आहे तुमचं 3 plus 2 root 2 मधून T2 आहे 3 plus root 2. आता सोडवायला तर 3 minus 3 0. ओके 3 and 3 कॅन्सल होईल आणि 2 root 2 minus root 2 that is equal to root 2 कॅन्सल होणार. T4 minus T3 घेऊ आपण, तर T4 काय 3 plus 3 root 2 minus 3 plus 2 root 2.
ही टर्म आहे, ती सी टर्म ही आहे. आता इथे पण 3 कॅन्सल, 3√2 आणि मायनस ऑफ 2√2 म्हणजे 3 - 2 दॅट इज इक्वल टू 1√2 दॅट इज इक्वल टू √2. आता इथे बघा या तिघांची जी व्हॅल्यू आली d ची, दीज आर नथिंग बट अ कॉन्स्टंट दॅट इज इक्वल टू √2. आणि जर कॉन्स्टंट व्हॅल्यू येत असेल, त्यांचा कॉन्स्टंट डिफरन्स येत असेल, दिस इज युअर d, दिस इज युअर d, दिस इज युअर d, these d are nothing but the same, and therefore the given sequence is in AP. Thus, therefore, the given sequence is in arithmetic progression. Is in arithmetic progression. Write an AP whose first term is A and common difference is D in each of the following. A is equal to 10, B is equal to 5. A is equal to -3, B is equal to 0. A is equal to -7, B is equal to 1/2. तुम्हाला AP शोधून काढायचे आहे. Write a AP whose term is A and common difference is these 10. Solution. Here T1 is equal to A. जनरली जी पहिली टर्म आहे T1 तिला A ने डिनोट करतात, that is equal to 10. आणि कॉमन डिफरन्स D आहे 5. मग पहिली टर्म T1 याला A ने दर्शवतात, that is equal to 5. That is equal to 10. T2 ची टर्म आहे ही A plus D असते, कॉमन डिफरन्स. त्याला आपण T2 ची टर्म म्हणतो. याच्यामध्ये कॉमन डिफरन्स मिळवतात. तर मागची टर्म आहे त्याच्यामध्ये कॉमन डिफरन्स आपण मिळवला तर पुढची टर्म आपल्याला मिळेल 15. T3 जर आपण काढतो म्हटलं तर A plus 2 into D म्हणजे 10 plus 2 into 5 that is equal to 10. 10 plus 10 20. त्याच्यानंतर तिसरी जी टर्म आहे T4 ही आपण काढतो म्हटलं तर A plus 3D आणि हा 10 plus 3 into 5 that is equal to 15. 15 plus 10 that is equal to 25. आणि या पद्धतीने ती टर्म आपल्याला पुढे मिळत जाईल. ओके, and thus the AP is कसं होईल 10 त्याच्यानंतर 15 त्याच्यानंतर 20 त्याच्यानंतर 25 त्याच्यानंतर this is nothing but here the required arithmetic progression. Second example, here A is equal to -3 and D is equal to 0. Let T1 is equal to A is equal to -3, T2 is equal to A plus D लिहितो आपण. तर इथे -3 plus 0 that is equal to -3. T3 is equal to A plus 3D 2D -3 plus 2 into D0 that is equal to 0 into 2 is 0, 0 plus -3 is -3. And the T4 is equal to A plus 3D -3 plus 3 into 0. कारण की डिफरन्स काय 0 आहे, D is equal to 0, 0 into 3 0, 0 plus -3 is -3 आहे. तर पुढची जरी टर्म आपण काढली पाचवी तर ती -3 आहे. 10 कारण की इथे डिफरन्स -3 आहे 10. The required AP is
the required AP is कशी होईल इथे -3, -3, -3, -3 चल रहा है. So this is what we are here. Actually here A is equal to -7 and D is equal to 1/2. D is equal to half. Let T1 is equal to A. आता हा जो पहिली टर्म आहे A आहे याला T1 ने दर्शवायचं which is equal to -7 आणि T2 आपण या पद्धतीने काढू T2 is equal to A plus B. अच्छा ठेवा ही टर्म महत्वाची आहे -7 plus 1/2 आता आन्सर आहे -13/2 म्हणजे 6.5. त्याच्यानंतर T3 घेतलं तर A plus 2D तर मागची जी टर्म आहे -13/2 ही झाली मागची टर्म त्याच्यामध्ये प्लस करायचे आहे काय करायचं आहे 1/2 ऍड करायचं आहे हे किती होईल -12/2 तर -12/2 म्हणजे -6 त्याच्यानंतर याचा म्हणजे हा ऍक्च्युअली हा आहे -6.5. T4 जर काढतो म्हटलं तर हा A plus 3D which is equal to मागची टर्म आहे -6 plus 1/2 आणि हा होईल -11/2 and -11/2 म्हणजे -5.5 आणि thus the required AP is पहिली टर्म किती दिली आहे A is equal to -7 दूसरी टर्म दिलेली आहे T2 is -6.5 तिसरी -6 so 5.5 त्याच्यानंतर पुढची टर्म्स असे parodic terms येतात. These are nothing but the find the first term and the common difference of each term. प्रत्येक टर्म मध्ये कॉमन डिफरन्स आपल्याला शोधायचा आहे. पहिला घेऊ 5 1 -3 -7 here. आता ती पहिली टर्म असते फर्स्ट टर्म पहिला आकडा घ्यायचा असतो तर आपण म्हणू T1 that is equal to A आणि ही पहिली टर्म आहे 5 हे दिलेलीच राहते. कॉमन डिफरन्स आपल्याला शोधायचा आहे T2 is equal to 1 T3 is equal to -3 आणि T4 is equal to -7. तर कॉमन डिफरन्स साठी आपण T2 - T1 घेऊ याला म्हणतात D. हा कॉमन आहे कॉमन डिफरन्स that is here is 1 - 5 that is equal to -4. T2 काय आहे 1 आहे T2 - T1 घेणार आहे नंतर T3 - T2 तर T3 ची टर्म किती आहे -3 मायनस T2 ची टर्म आहे 1 that equals again -4. T4 - T3 बस 2 किंवा 3 मॅक्झिमम 3 डिफरन्स काढायचे -7 मायनस ऑफ -3 that is equal to 7 plus 3 -7 plus 3 is equal to -4. आता कॉमन डिफरन्स आला D. This is nothing but a common difference. Therefore here first term thus first term T1 is equal to A which is equal to पहिली टर्म किती आहे 5 कॉमन डिफरन्स D is equal to कॉमन डिफरन्स आला -4 या पद्धतीने सोडवायचे. दुसरा एक्झाम्पल सिक्वेन्स आहे 0.6 0.9 1.2 1.5 हियर पहिली जी टर्म आहे ही नेहमीसाठी फर्स्ट टर्म दाखवते दॅट इज इक्वल टू T1 त्याला A सुद्धा म्हणतात 0.6 हे ठरलेलेच आहे. त्याच्यानंतर दुसरी जी टर्म आहे T2 इज इक्वल टू 0.9 T3 आपल्याकडे आहे 1.2 आणि T4 आहे 1.5 लेटिंग करतात हे. नाव आता आपण डिफरन्स कडे वळूया. T2 - T1 पहिला डिफरन्स T2 - T1 T2 आहे 0.9 - 0.6
0.9 मध्ये 0.6 गेलं तर 0.3. This is the first difference. T2 T3 minus T2 सेकंड डिफरन्स आपण काढू. 0.9 इथून काढू हा सेकंड डिफरन्स मायनस पहिला काढले 0.T3 is equal to 1.2 minus 0.9 again divided 0.3 12 9. Then T4 minus T3 काढू तर 1.5 minus 1.2 again 0.3. So these difference is nothing but here this is the value of D, this is the value of D, this is the value of D. The common difference is nothing but a constant. This is a constant difference, and here thus first term of the given sequence is 0.6, and a common difference है common difference D is equal to common difference है 0.3. So this is the common difference. फोर मध्ये 1/4 3/4 5/4 7/4 हे दिलेलं आहे पुढे. याच्यामध्ये हिअर T1 is equal to A is equal to 1/4, T2 is equal to 3/4, T3 is equal to 5/4, and T4 is equal to 7/4. आता या ठिकाणी डिफरन्स आपण काढू नाव T2 minus T1. तर या टर्ममध्ये ही टर्म वजा करू 3/4 minus 1/4. Here 4 is the denominator, here 3 minus 1 that is 2/4, that is 1/2. हा 1/2 डिफरन्स निघाला आपल्याला, पहिला डिफरन्स निघाला. त्यानंतर सेकंड डिफरन्स T3 minus T2 is equal to 5/4 minus 3/4 is equal to, तर हा होईल 5 minus 3/4 that is 2/4, that is 1/2. सेकंड डिफरन्स निघाला. त्यानंतर तिसरा डिफरन्स करू T3 minus T4 minus T3 which is equal to T4 is 7/4 minus 5/4 which is equal to T3 is equal to 5/4. 7 minus 5/4, denominator same, numerator subtracted, is 2/4 equal to 1/2 number third. याच्यामध्ये आपण तिघांना जर आपण चेक केलं 1/2 1/2 1/2 therefore thus first term is equal to 1/4 and common difference D is equal to 1/2. So in this way we can sum it.